नमस्कार, डॉक्टर समाधान काळे या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजचा विषय आहे मधुमेहाचा नवा प्रकार. चेन्नईतील मद्रास डायबिटिक रिसर्च फाउंडेशन म्हणजे MDRF आणि अमेरिकेतील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ नुकत्याच केलेल्या संयुक्त संशोधनानुसार डायबिटीसचा एक नवा प्रकार उघडीस आलेला आहे. आतापर्यंत टाईप 1, टाईप 2 किंवा गर्भावस्थेमधील डायबिटीस या प्रचलित स्वरूपामध्ये मुलामध्ये आणि तरुणांमध्ये होणाऱ्या आनुवंशिक स्वरूपाला मोडी म्हणजे मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ द यंग असे नाव दिले जाते. या मोडी डायबिटीसचा अजून एक विशिष्ट प्रकार संशोधनाच्या नजरेत आला असून तो ABCC8 नावाच्या जनुकामधील बदलाशी निगडीत आहे. हा संशोधनात असे दिसून आलेले आहे की ABCC8 जीन हा पॅन्क्रियामधील इन्सुलिन निर्माण होणाऱ्या बेटा पेशींसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या जीनमध्ये झालेला बदल म्हणजे म्युटेशन सुरुवातीला मुलांमध्ये किंवा नवजातामध्ये लो शुगर म्हणजे जन्मताच हायपर इन्सुलिनचे लक्षण निर्माण करते. अशा मुलांना सुरुवातीला सतत कमी साखरेच्या त्रासांना सामोरे जावे लागते. परंतु जसजसे वय वाढते तसतसे या मुलामध्ये उलट परिस्थिती निर्माण होते आणि पुढे जाऊन त्यांना डायबिटीसचा त्रास होतो. त्यामुळे एकाच जीनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बदलामुळे शरीरात कधी जास्त इन्सुलिन तयार होऊन हायपोग्लायसेमिया म्हणजे साखर कमी होणे, तर कधी इन्सुलिन तयार होऊन डायबिटीस म्हणजे जास्त साखरेचा आजार उद्भवतो. या अभ्यासातून हे स्पष्ट झालेले आहे की सर्व मोडी रुग्णांना एकसारखा उपचार देता येत नाही, कारण प्रत्येक प्रकारच्या जीन म्युटेशननुसार औषधाचा परिणाम वेगळा होतो. उदाहरणार्थ, या नव्याने सापडलेल्या प्रकारात सल्फोनेलयुरिया गटातील औषधाचा काही उपयोग होत नाही, तर इतर प्रकारच्या हीच औषधे प्रभावी ठरू शकतात. यामुळे योग्य निदान आणि अचूक उपचार पद्धती ठरवण्यासाठी जेनेटिक तपासणी आणि प्रयोगशाळा चाचण्या करणे आवश्यक आहे. सध्या या प्रकारच्या डायबिटीसला थांबवण्यासाठी किंवा पूर्णपणे बरे करण्यासाठी कोणतेही औषध किंवा उपाय उपलब्ध नाहीत, कारण तो जनुकामधील दोषामुळे जन्मताच होतो. मात्र कुटुंबातील ही समस्या आधीपासून असल्यास किंवा मुलांमध्ये वारंवार लो शुगरची लक्षणे दिसल्यास वेळेत तपासणी करून निदान करणे शक्य आहे, परंतु योग्य वैद्यकीय देखरेख व उपचार सुरू करता येतात. संशोधकांचे मत असे आहे की आज कॅन्सरमध्ये प्रत्येक रुग्णाच्या पेशीतील आण्विक बदल लक्षात घेऊन वैयक्तिकृत उपचार केले जातात. तसेच डायबिटीजमध्येही आता प्रिसिजन मेडिसिन म्हणजे वैयक्तिक उपचार पद्धती गरज आहे. हा नवा अभ्यास डायबिटीस उपचाराच्या नव्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे, म्हणजे महत्त्वाचे पाऊल मानले जाते. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.